तुझ्यावरती मी प्रेम केलं होतं एकाच कारणामुळे की माझ्यापेक्षा जास्त तू माझ्यावरती प्रेम करतेय. पण आता तुझा स्वभाव बदलत चाललाय. तू एखाद्या टेम्पररी मुलामुळे मला इग्नोर करते आणि मला हे जाणवतंय. पण मला तुझी सवय झाल्यामुळे मला तुला सोडता येत नाहीये आणि ह्याचा एंड रिझल्ट काही पण होऊ दे, मला सगळं मान्य आहे. मी तुला फोर्स नाही करणार की तू थांब म्हणून. तू सोडून जरी गेली 2 महिने लागतील, 6 महिने लागतील, वर्षभर लागेल, पण तुला एवढी मी गॅरंटी देतो की जसा मी आधी होतो तसा होऊन दाखवेल तुला. आणि तुझ्यापेक्षा पण भारी मुलगी मला भेटू शकते. पण मला एवढंच वाटतं की तुझ्यासारखी मुलगी एखाद्या चुकीच्या मुलाच्या हातात नाही जायला पाहिजे. आणि त्याचं मला खूप वाईट वाटेल की तुझ्याबरोबर वाईट होतंय काहीतरी. तुला फ्युचरमध्ये 5-6 वर्षांनी मला जेव्हा आठवशील, तू मला दिसशील, तू तेव्हा तुझ्याबरोबर काही वाईट झालेलं मला नाही बघावं. आणि मी तुला स्वतः सांगतो, मी मान्य पण करतो की मी वेळ दिला नाही तुला म्हणून तू मला सोडून गेलीये. ऍक्च्युली सोडून नाही गेलीये, तुला असं वाटतंय की तू माझ्या सोबत आहे. पण तू जसं मला इग्नोर करते ना, मला कळतंय की तुझा काय स्वभाव आहे, तुला कोणी भेटलंय का नाही भेटलंय. तू किती खोटं बोलली तरी मला माहिती आहे. प्रेमाची भीक मागतोय तू, आधी माझ्यासाठी प्रेमाची भीक मागायची. पण आता तुला मी काय म्हणलो, आपण जेव्हा सोबत होतो, एकमेकांसोबत बसायचो, तेव्हा आपण काय ठरवलं होतं की आपले आई वडील एवढे दिवस का सोबत राहिलेत. काहीतरी दोघांनी पण एकमेकांच्या चुका मान्य केलेल्या आहेत, तेव्हा ते आतापर्यंत इथपर्यंत सोबत आलेले आहेत. सगळीकडे व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे, फेब्रुवारी महिना चालू आहे, प्रेमाचा महिना चालू आहे. आणि मला कळतंय तू कुणाला तरी दुसऱ्याला बोलतेय, पण तू मान्य करत नाही. मला ही मुलींची सगळ्यात राग येतो मला या गोष्टीचा की तुम्ही ठीक आहे ना, तुम्हाला जायचंय ना सोडून, जावा ना, सांगून चालले मला आवडलाय दुसरं कोणीतरी, तुम्ही हेच सांगायला तयार नाही. आणि तू शेवटपर्यंत सांगूच शकणार नाही, मला माहिती आहे. सो मला खरंच तुझी गरज नाही आता. फटाडी मुलगी मला अजिबात आवडत नाही. सो राहा तू, तुला कसं राहायचं तसं. मी नाही राहू शकत असं.